दुसरा दिवस सकाळी लवकर उठून एक व्हिडिओ रेकॉर्ड केला मॉर्निंग बाळा. आणि इथं आमचं बाळसुद्धा उठून खेळत होतं. घड्याळामध्ये वाजले होते 8:30 आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात अशी होती की सकाळीच बाळाची अंघोळ उशिरा होती. इथं त्याचा पुन्हा डॅडी टाईम स्टार्ट होता आणि इथे सकाळच्याला बनवायला घेतलेलं होतं भरलेलं वांगाचं कालवण आणि श्रीखंड, चपाती असाच बेत होता. नाश्त्याला केलेले होते पोहे जे मी वाढून घेतले. आमच्या तिघांसाठीच बनवले होते, चौघांसाठी बनवले होते. पोहे खाल्ल्यानंतर पुन्हा जे सकाळची थोडीफार कामं होती ती उरकून घ्यायची चाललेली होती. तर मी त्याच्यानंतर मळायला घेतलं होतं चपातीचं पीठ, कारण की आम्हाला तर बऱ्यापैकी चपातीच आवडते, दोन्ही टाईम असली तरी चालते. इथे माझी चपाती चालू असताना श्रद्धाची देवपूजा चालू होती आणि वरती कालवण घातलेलं होतं. ही राहिलेली वांगी तशीच बाजूला ठेवली होती. याचे संध्याकाळी आई एक स्टफड बैंगन बनवणार होत्या, म्हणजे की वाफवलेलं होतं, स्टफिंग करून वाफवलेलं वांगं होतं ते. इथे मी माझ्यासाठी कालवण बनवत होते जे बिना कांदा लसणाचं होतं, बाकीच्यांचं झालेलं होतं. इथे पुन्हा त्याचे काका काकी त्याच्याबरोबर खेळत होते. त्याच्यानंतर मी काही फोटोज काढले, तर एवढे खास फोटो आले नव्हते जे बाहेर काढले होते बाळाला धरून, पण हे 2 मला आवडले जे तुमच्याबरोबर मी शेअर केले. आता बाळा झोपला आहे अंघोळीच्या अगोदरच आणि आमचा ड्रायफ्रूट्स टाईम चालू आहे. मला जसे जास्त ड्रायफ्रूट्स आवडत नाहीत, त्याच्यामध्ये पण जास्त तर काजू आवडतात, बाकीचे बदाम वगैरे नाही आवडते, पण आत्ता खायला पाहिजेत म्हणून खाते. अंघोळ झाल्यानंतर बघा इथं बाळ खेळत बसलेला होता ह्या बलून्सबरोबर. त्या बलून्सला स्टिक्स असतात ज्या खरं तर थोड्याशा सेफ्टीच्या दृष्टीने नसायला पाहिजेत. हे लहान मुलं खूप मुडी असतात, त्यांना कधी कोणतं खेळणं आवडेल आणि कोणतं खेळणं आवडणार नाही हे कोणालाच सांगता येणार नाही. तसंच इथं बाळाचं काहीसं चाललं होतं. बलून खेळून झाल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या कामाला सुरुवात केली होती. जसे की जेवणामध्ये आज वांग्याचं कालवण, श्रीखंड होतं, त्याचबरोबर कोशिंबीर बनवायची होती. रुपाताईंनी थोडासा आंबा दिला होता, त्याचे छोटे छोटे पीसेस कट करून मी कोशिंबीरमध्ये ॲड केले होते. आणि आजची कोशिंबीर जी होती ती खूप स्पायसी झाली होती, त्यात मिरची थोडी जास्त पडली होती. तर हे सगळ्यांचं आमचं इथं जेवण चालू आहे. आजची दुसरी यात्रा जी की इकडे शिली असते, पण एकादशीमुळे वेजच केलं जातं. त्याच्यानंतर भांडी घासून घेतली आणि हा व्हिडिओ एडिट करताना मला असं जाणवलं की हा जो माझा अनारकलीचा ड्रेस आहे ना, तो मी खालनं थोडासा शॉर्ट केलेला आहे, जवळजवळ 6 इंची. तर तो बहुतेक नव्हता करायला पाहिजे, छान दिसला असता असा जाणवत नाही, पण असा फोटोमध्ये जाणवतं की तो खूपच शॉर्ट झालेला आहे, किंवा कटिंग करताना पण बॅकनं थोडंसं जास्त वरती कट केल्यासारखा जाणवतोय. त्यानंतर इथं आईस्क्रीम खाल्लं आणि यात्रेमध्ये बऱ्यापैकी फ्रोझन डिझर्टच असतात, तर प्लीज चेक करून खावा. पुन्हा इथे बाळाबरोबर थोडासा टाईमपास करत बसले, त्याचा अभ्यास घेत बसले. नंतरने आलेली खेळणी खेळून बघितली, तर हे खेळणं त्यालाही आवडलं नंतरनं लाईट लागते म्हणून. इथं आईने बनवायला घेतलं होतं वांगं, ज्याच्यामध्ये चक्रफूल, लवंग, दालचिनी आणि बडीशेपची पावडर केलेली होती. इथे श्रद्धा डाळ तडका बनवत होती, तर हे थोडंसं इग्नोर करा जे फ्लोअरवरती कट केलेलं आहे, फ्लोअर क्लीनच केलेलं असणार आहे. त्यानंतर खोबरं, कोथिंबीर याचंसुद्धा त्यांनी वाटण केलं, ते सेपरेट वाटण होतं आणि हे सगळं वाटण मिक्स करून वांग्यामध्ये भरायचं होतं. तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करा, आवडली तर सांगा. आणि ह्या मसाल्यामध्ये तुम्ही वेगळं जर का काय ॲड करत असाल तर ते मलासुद्धा सांगा, म्हणजे मलासुद्धा ट्राय करायला. तर इथे हे खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण आहे. मसाल्याचं वाटणामध्ये बडीशेप आहे, चक्रफूल आहे, लवंग आहे आणि दालचिनी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ. तर इथं 8 वांगी स्टफ स्टीम वांगी आहेत, म्हणजे की जी भरून वाफवणार आहे आपण. धनिया पावडर इथं घेतलेला आहे 1 मोठा चमचा आणि आपलं कांदा लसूण मसाला, काळं तिखट ज्याला आपण म्हणतो, ते चवीनुसार घेतलेलं आहे. हे वांगं ना आईंनी एक 5-6 वर्षापूर्वी बनवलं होतं, तर ते खरंच खूप चविष्ट झालं होतं आणि त्यामध्ये मला असं वाटतं की खूप कमी मसाला होता. डाळ तडकाची डाळ इथं करपली होती आणि ही कुकरची अशी अवस्था झाली होती. थोडंसं पाणी देऊन उकळून ठेवलं की करपलेलं सहज निघून जातं, म्हणून मी तसं ठेवलं होतं. आणि इथं आता हे मसाले एकत्र करून स्टफ करायचे होते. त्याच्यामध्ये हळद घेतलेली आहे, तसंच याच्यामध्ये अजून टाकणार आहे तो म्हणजे शेंगदाण्याचा कूट, हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर. आणि मला चांगलं आठवतं आहे जेव्हा त्यांनी 5-6 वर्षापूर्वी बनवलं होतं तेव्हा त्यांनी शेंगदाण्याचा कूट टाकला नव्हता. खूप कमी मसाल्यामध्ये खूप चविष्ट असं बनलेलं. ह्याची चव वेगळी आहे, त्याची चव वेगळी होती. आणि जर तुम्हाला अजून कोणत्या वेगळ्या चवीचं माहीत असेल, वेगळ्या पद्धतीचं, तर ते कमेंट करून नक्की सांगा.
इथं हा मसाला स्टफिंगचा तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये त्यांनी थोडंसं तेल टाकलेलं आहे, जेणेकरून मसाला जर ओलसर झाला ना तर तो व्यवस्थित लावून राहतो वांग्याला आतून. वांगी खूप आतून व्यवस्थित चेक केलेली आहेत. शक्यतो लोक 2 काप करतात, तर मला असं वाटतं की 3 काप करावेत. म्हणजे काय होतं, वांगं व्यवस्थित दिसून येतं. 3 किंवा 4 कापमध्ये वांगं आतून किडलेलं असेल तर सहज कळतं. 2 कापामध्ये वांगं कळून येत नाही. आणि दही स्टफ केल्यानंतर फक्त स्टीम करायचे आहेत आणि आपली वांगी तयार होतात. आतमध्ये जो मसाल्याला तेल टाकलं आहे ना, तेवढं तेल याला लागतंच. या व्यतिरिक्त या वांग्यांना तेल लागत नाही. आणि आजच्या जेवणाचा मेनू हाच होता, डाळ तडका, ही वांगी आणि भाकरी, चपाती. ज्यांना भाकरी लागते त्यांना भाकरी, ज्यांना चपाती आवडते त्यांना चपाती. तर ह्यातली वांगी मी 2 खाल्ली होती, कारण की मला असं वांगं मला मुळातच आवडतं. त्याच्यानंतर यात्रेत गेलो होतो आम्ही. इथं नावांचं किचन बनवून देत होती. यात्रा म्हणजे अगदी हातावरची बोटेसुद्धा जास्त आहेत, एवढे स्टॉल इथं लागलेले असतात. आणि त्या ज्वेलरीच्या शॉपला तर एकसुद्धा ज्वेलरी चांगली नसते. इथे मी लाह्या घेतल्या भडंग बनवण्यासाठी आणि जिलेबी घेऊन आम्ही घरी आलो. तर ही एवढी छोटीशीच यात्रा इथं भरलेली आहे. मी आणि श्रद्धा गेलो होतो. नितीश आम्हाला मध्येच दिसलेला होता. हे आमचे काही फोटोज. आणि पूर्ण यात्रेमध्ये नितीश हा त्याचा 1600चा गॉगल घालून फिरत होता. सी यू सून विथ न्यू व्लॉग. बाय.